तर नमस्कार मित्रांनो, आज आपण टोयोटा कोरोला अल्टिस पेट्रोल ऑटोमॅटिक गाडीवरती काम करतोय. तर कस्टमरला प्रॉब्लेम असा होता, गाडीमध्ये शिफ्टिंग जे आहे, गिअर शिफ्टिंग जे आहे ते स्मूथ होत नव्हतं. एकदम हाय आरपीएम वरती एकदम अचानक झटकापासून शिफ्टिंग व्हायचं मित्रांनो. त्याचसोबत 20-25 किलोमीटर गेले की गाडी जर्क जर्क पूर्ण वायबल व्हायची गाडी. त्याच्यामुळे आपण आता गाडीचं पहिल्यांदा गिअर ऑइल चेक करतोय. बघू शकता तुम्ही गिअर ऑइलची कंडिशन पूर्णपणे खराब झालेलं आहे मित्रांनो गिअर ऑइल. आता तुम्हाला प्रॉपर इथं एकदम ऑन दी स्पॉट सगळं दाखवतो मित्रांनो. गिअर ऑइल फिल्टरची कंडिशन त्याचसोबत गिअर ऑइलची कंडिशन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघू शकता आपण जी आपली ड्रेन प्लेट आहे गिअरबॉक्सची ती पूर्णपणे आपण रिमूव्ह केलेली आहे. गिअर ऑइल जे पूर्ण पूर्ण खराब झालेलं आहे. त्यासोबत आत पूर्णपणे असा स्लज तयार झालेला आहे. मॅग्नेटला बघू शकता तुम्ही क्लच प्लेटची किती मोठ्या प्रमाणात बळ तयार झालेली आहेत. आता गिअर ऑइल फिल्टर काढून तुम्हाला लगेच दाखवतो मित्रांनो गिअर ऑइल फिल्टरची कंडिशन. गिअर ऑइल फिल्टर आहे मित्रांनो, पूर्णपणे याच्यावरती पण बर बसलेली आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला क्लिअर दिसत असेल व्हिडिओमध्ये. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, आपली जी हा जो वॉल बॉडी असते ती पूर्णपणे गिअर ऑइल म्हणजे या गाडीचं जे गिअर ऑइल आहे तेच हायड्रोलिक ऑइल म्हणून पण काम करत असतं. त्याच्यात जर पूर्णपणे असं त्याची ग्रॅव्हिटी जर व्यवस्थित राहिली नाही तर ते खराब होऊन त्याच्यामुळे वॉल बॉडी आपली व्यवस्थित ऑपरेट होत नाही. जसं हायड्रोलिक प्रेशर तयार व्हायला पाहिजे तसा प्रॉपर तयार होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गिअर शिफ्टिंगला प्रॉब्लेम येते. त्याचसोबत क्लच जो आहे तो स्लिप होतो प्रॉपर हायड्रोलिक ताकद न मिळाल्यामुळे. क्लच हवावरती म्हणजे आपला जो क्लच हवा आहे तो पण पूर्ण या ऑइलवरतीच या ऑइलच्या प्रेशरवरतीच ऑपरेट होत असतो. जर प्रेशर प्रॉपर भेटत नसेल तर तोही तिथे स्लिप होतो आणि त्याच्यामुळे तुमची जी इंजिन आउटपुट आहे ते बाहेर तुम्हाला व्हीलला मिळत नाही गिअरबॉक्स मार्फत. त्याच्यामुळे तुमच्या गाडीचा ॲव्हरेज पण लॉस होतो. त्यासोबत आपलं गिअरबॉक्सची पण कंडिशन पूर्णपणे खराब होते. हे होऊ नये यासाठी काय करायचं मित्रांनो, प्रत्येकी 1 लाख किलोमीटरला तुम्ही चांगल्या क्वालिटीचं गिअर ऑइल यूज करायचं आहे. त्यासोबत गिअर ऑइल फिल्टर चेंज करायचं आहे जेणेकरून तुमच्या गाडीमध्ये असा प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.